कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह भाग 7. सत्यनारायणाची पूजा असल्या कारणाने अक्षय या अमूल्या पूजेसाठी बसले होते. लग्न कोणत्याही परिस्थितीत का झालं असेना, पण आता सर्वांच्या आग्रहाखातर पूजा पार पडणे त्या दोघांसाठीही गरजेचे होते. दोघंही मनापासून पूजेचे विधी करत होते. बाकी घरातील सर्व त्या दोघांकडे प्रेमाने पाहत होते. वसुंधरा, आपल्या मुलांचा जोडा किती शोभून दिसतोय ना. दामिनी अक्षय आणि अमूल्या या दोघांकडे पाहत म्हणाले. हो ना, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय. खरंच तुमची अमूल्या माझ्या मुलाच्या आयुष्यात आली याचं मी भाग्यच समजेल. तसंही तिच्यासारखी मुलगी माझ्या मुलासाठी योग्य होती. आता मी निश्चिंत आहे वसुंधरा. पण माझी मुलगी तुमच्या मुलावर प्रेम करत होती वंस. तुम्ही हे ठीक केलं नाहीत. सायशाची मॉम अंकिता हलू आवाजात पण रागात म्हणाल्या. आपण यावर नंतर बोलूया ताई. तसंही घरात पाहुणे असता मला कोणताही तमाशा नकोय, वसुंधरा कडक आवाजात म्हणाल्या. पण तमाशा तर होणारच. माझ्या मुलीच्या भावनांचा प्रश्न आहे, अंकिता म्हणाल्या. मामी, तुझ्या मुलीला काही भावना वगैरे नाहीत. उगाच कशासाठी म्हणून तांडव करतेस. जरा पूजेकडे लक्ष दे. तसंही ब्रो कसा आहे हे तुला वेगळं सांगायची गरज नाही, नीरव मध्ये पडत म्हणाला. नीरव, तू मध्ये बोलू नकोस. तुझी सगळी थेरं मला माहिती आहेत, अंकिता चिडून म्हणाल्या. मग तुझ्या मुलीचीही मला थेरं माहिती आहेत, त्याबद्दल मॉमडॅडना सांगू का मी, नीरव धारदार आवाजात म्हणाला. तुला तर मी नंतर बघून घेईल. खूप उडायला लागला आहेस तो. असो, तुझ्याशी बोलण्यात मला काडी मात्र इंटरेस्ट नाही. उगाच तुझ्या नादी लागून मला माझं डोकं खराब करून घ्यायचं नाहीये, अंकिता म्हणाल्या आणि ताडताड पावलं टाकत पूजेच्या ठिकाणाहून बाजूला निघून गेल्या. त्या गेल्या तसं नीरवने त्यांच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली. पूजेचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर भटजी काकांनी अक्षय या अमूल्य यांना मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले. अर्थात पूजा निर्विघ्नपणे पार पडली होती. मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर भटजी काका त्यांची दक्षिणा घेऊन निघून गेले. तर घरातील बाकी पुरुष हॉलमध्ये जाऊन बसले, तर महिला मंडळ किचनमध्ये निघून गेल्या. अर्थात पूजा आवरेपर्यंत दुपार झाली होती आणि दुपारची वेळ म्हणजे जेवणाची वेळ होती. अमूल्याच्या घरचे सर्वच आले होते, त्यामुळे सर्व जेवण करूनच घरी जाणार होते. सर्व महिला मंडळ जेवणाची तयारी करत होत्या. अमूल्या, मला तू राहू दे. सकाळपासून तू काही खाल्लं नाहीस. तुझा जाऊन डायनिंग टेबलवर बस. आम्ही सर्वजणी मिळून जेवण बाहेर घेऊ शकतो. तू जा बरं, वसुंधरा म्हणाल्या. पूजा आवरून होता अमूल्या लगेचच वसुंधराताईंना मदत करण्यासाठी किचनमध्ये निघून आली होती. आधीच कालपासून जे काही घडलं होतं त्यामुळे तिचा चेहरा जरा उतरला होता आणि त्यामुळे त्यांना तिची काळजी वाटत होती. काकू, मी तुम्हाला मदत करते ना, अमूल्या म्हणाली. अमूल्या, अगं तू त्यांना काकू का म्हणतेस. मॉम, आई, काहीतरी म्हणायचं ना बाला. आता तुला या गोष्टीही मीच सांगायच्या का, दामिनी म्हणाल्या. दामिनी, अगं राहू दे. तिला सवय आहे, नेहमी ती मला काकूच म्हणते, वसुंधरा म्हणाल्या. पण आता सवय बदलायला हवी ना. आता ती तुमची सून आहे आणि त्याप्रमाणे तिने तुम्हाला काकू नाही तर मॉम, आई म्हणावं असं मला वाटतं. बाकी तुम्ही बोलाल ते. दामिनी, तू कधी ऐकणार आहेस का. तसंही मी सुद्धा हे विसरले होते की अमूल्या माझी सून आणि मी तिची सासू आहे. ओ सूनबाई, लक्षात ठेवायचा हा. तुम्ही आजपासून आम्हाला मॉम म्हणायचं. मॉम नको, आई छान वाटतं. काय बोलतेस, वसुंधरा तोऱ्यात म्हणाल्या. ठीक आहे सासूबाई, तथा असतो, अमूल्या हसून ॲक्शन करत म्हणाली. वेडी, जा आता जाऊन बाहेर बस. तसंही तुला भूक लागली असेल ना, वसुंधरा. भूक तर लागलीये, पण तुमच्या मुलाचा सडू चेहरा पाहिला की माझी भूक पळून जाते. आपण निदान त्यांच्यासमोर जरी बसलं तरीही असं वाटतं की जेवणासोबत हे आपल्यालाही खाऊन टाकतात की काय. अमूल्या गॅस पेटवत तंद्रीत बोलून गेली. पण दामिनी तर तिच्या अशा बोलण्याने तिच्याकडे रागाने पाहत होत्या, कारण वसुंधराताईंनी तिचं बोलणं ऐकून भुवया उंचावल्या होत्या. अमू, आपल्या नवऱ्याबद्दल कोणी असं बोलतं का, दामिनी तिच्यावर नजर रोखत म्हणाल्या. नवरा,
म्हणजे हो, ते माझे पती परमेश्वर असते, पण रात्री जेवणाच्या वेळेस मी जेव्हा त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा तर ते सडूमूड ऑन करून माझ्याकडे पाहत होते. अविरा, तुला सांगते, तू तुझ्यासाठी जरा गरीब बिचारा नवरा शोध. असले सडू लोक काही कामाचे नसतात. अमूल्य गॅसवर भाजी ढवळत म्हणाली. तिचं असं स्पष्ट बोलणं पाहून दामिनी आणि अविरा यांनी नकारार्थी मान हलवली, तर वसुंधरा निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होत्या. पण तिथे उपस्थित असलेली सायशा मात्र तिच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत होती. तिच्याने अमूल्यला खुश पाहवत नव्हतं, म्हणून ती लगेचच किचनमधून बाहेर निघून गेली. अमूल्य, इथे तुझी सासू आहे, त्यांच्यासमोर काय तू काहीही बोलतेस? दामिनी अमूल्याजवळ येत कडक पण हळू आवाजात तिच्या कानात म्हणाल्या. त्यांना माहिती आहे त्यांचा मुलगा किती सडू आहे, तू उगाच मला बोलू नकोस. अमूल्य हळू आवाजात म्हणाली. तुझा नवरा आहे तो अमूल्य, दामिनी म्हणाल्या. मला माहिती आहे आई, तू उगाच आता माझ्यावर चिडू नकोस. तसंही मी त्याला माझा नवरा मानत नाही. अमूल्य पहिलं वाक्य दामिनीताईंच्या समोर म्हणाली, तर दुसरं वाक्य मनात म्हणाली. बरं चला, जेवण बाहेर घेऊया, खूप उशीर झाला आहे ना. तसंही त्या सडू हावरट माणसाला भूक लागलीच असणार. मी तर म्हणते हे मीडियम तिखट खाण्यापेक्षा ते यंग कुचकट म्हाताऱ्याला मिरची पावडरचं जेवण द्यायला हवं. एक नंबरचा अकडू माणूस आहे. शी, लग्नासाठी ऐनवेळी काय हाच नमुना माझ्या पदरी पडायचा होता? युजलेस माणूस. दामिनी आणि वसुंधरा जेवण बाहेर घेऊन गेल्या तसं अमूल्याची बडबड सुरू झाली. तिची बडबड ऐकणारी अविरा मात्र विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत होती. छोटी, अशी काय पाहतेस? मी काही चुकीचं बोलते का? अमूल्य अविरावर नजर रोखत म्हणाली. दीदी, तू त्या सडू माणसाचा एवढा का उद्धार करत आहेस? ते तर अजून तुझ्याशी भांडलेही नाहीत, मग कशासाठी म्हणून तुझे शब्द त्यांच्यावर खर्च करतेस? जाऊ दे ना त्यांना, कशाला स्वतःच्या तोंडाची उगीच हालचाल करून घेतेस? अविरा, अगं उगीच काही मी माझ्या तोंडाची हालचाल करत नाहीये. बरं मला सांग, आज मी या नऊवारीमध्ये कशी दिसते? अमूल्याने विचारलं. एकदम स्वर्गातील अप्सरा, खूप गोड आणि खूप जास्त सुंदर दीदी, अविरा हसून म्हणाली. मग हे त्या सडू खडूस माणसाला बोलायला नको? फक्त एकदा त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं, त्यावर एकदाही नाही. एवढा वेळ मी त्याच्या बाजूला बसून होते, तरी तोंडातून कौतुकाचा एक शब्द निघाला नाही. यार, असा कुठे नवरा असतो का? अमूल्य चेहरा पाडून म्हणाली. दीदी, तू त्यांच्याकडून का अपेक्षा करतेस? त्यांना तू आवडत नाहीस. अविरा, पण मला तर ते. अमूल्य बोलता बोलता थांबली. दीदी, त्यांच्या मुले तू असा चेहरा पाडून घेऊ नकोस. तसंही तू त्यांना विसरले आहेस. त्यांनी काय केलं हे तू विसरू नकोस आणि त्यांच्याकडून काही अपेक्षाही करू नकोस. त्याने तुलाच त्रास होईल. अविरा समजुतीच्या सुरात म्हणाली. छोटी, मी सुंदर दिसत नाही का ग? की माझ्यात काही कमी आहे? तो परागही मला सोडून त्या दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला, म्हणजे त्यालाही मी आवडत नव्हते ना. कधी मी या खडूस माणसाला आवडेल? अमूल्य नाराज होत म्हणाली. तू असा विचार का करतेस दीदी? तू तर किती सुंदर आहेस, एक बिझनेस वुमन आहेस तू. कितीतरी मुलं मुली तुला फॉलो करतात, कितीतरी मुलं तुझ्या मागे मागे करतात. त्यांना तू आवडतेस म्हणून ना. आणि त्या सर्वांना सोड, आम्हा सर्वांना तू खूप खूप आवडतेस, कारण तू खूप गोड आहेस, समजूतदार आहेस. आपले बाबा तर तुझ्यावर किती प्रेम करतात. अविरा, पण ज्याने करायला हवं तो कुठे करतोय? अमूल्य, आज तुझं प्रेम पुन्हा जागं झालंय का दीदी? अविराने विचारलं. तो समोर असला की हृदय खूप धडधडतं छोटी. मग माझ्या फिलिंग्स जाग्या होतात. मी त्यांना विसरले असले तरीही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ते अजूनही आहेत. असो, त्या जुन्या गोष्टी नकोच. चल, आपण बाहेर जाऊया. तसंही मला आता त्या सडू माणसाचा विचार करायचा नाहीये, त्याने फक्त मला त्रास होतो. चल बाहेर जाऊया, नाहीतर आई मला लेक्चर देत बसेल. बोलून झालं तसं अमूल्य आणि अविरा किचनमधून बाहेर निघून गेल्या. अविरा आणि अमूल्य किचनमधून बाहेर निघून आल्या. त्या बाहेर आल्या तेव्हा सर्व जेवणासाठी बसले होते. तिने सर्वांवर नजर टाकली तर तो त्या सर्वांमध्ये मिसिंग होता. दीदी, तुझा सडू कुठे दिसत नाहीये, कुठे गेला असेल ग तो? अविरा, तुला कशाला त्याच्या चांभार चौकशा हव्यात?
तो इथे नाही तेच बरं आहे. उगाच कशाला त्या डायनिंग टेबलला भार. अमूल्य तोंड वाकडं करत म्हणाली. अमूल्या, जा तुझ्या नवऱ्याला बोलावून घेऊन ये. सर्व त्यांच्यासाठी जेवणाचे थांबले. वसुंधरा म्हणाल्या. माझा नवरा कोण? अमूल्या न समजून म्हणाली. अक्षय. अमूल्या. वसुंधरा. हो, कुठे आहेत ते? अमूल्याने विचारलं. अगं, त्याला कॉल आला होता म्हणून तो वर गेलाय. जा लवकर त्याला बोलावून आण. इथे माझ्या पोटात कावले ओरडत आहेत. अशाने भुकेने माझा जीव निघून जायचा. विश्वनाथ. काहीही काय बोलतोस विश्वनाथ? दीनानाथ. मत केली रे दीनानाथ. विश्वनाथ. अमूल्या, जा बाई तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. हा मुलगा पण ऐनवेळी काय काम काढून गेला कुणास ठाऊक. जा त्याला लवकर घेऊन ये. तोपर्यंत आम्ही जेवण वाढायला घेतो. वसुंधराताई म्हणाल्या. तसं होकारार्थी मान हलवत अमूल्या अक्षयला बोलावण्यासाठी निघून गेली. अमूल्या अक्षयला बोलवायचं म्हणून पुन्हा त्याच्या रूमकडे निघून आली. दार उघडं होतं, त्यामुळे काही तसदी नव्हती. पण त्याची रूम म्हणजे तिच्या हृदयाची जणू धडधड वाढवत होती. तिने आपल्या हृदयावर हात ठेवला आणि खोलवर श्वास घेतला. एक खोलवर श्वास घेऊन तिने बाहेरूनच आत डोकावून पाहिलं तर तो रूममध्ये नव्हता, पण त्याचा आवाज मात्र आतून येत होता. तिने दबक्या पावलांनी रूममध्ये प्रवेश केला आणि त्याला शोधू लागली. बाहेरील गॅलरीमधून त्याचा आवाज येत होता. ती मग तिकडेच जाण्यासाठी निघाली होती की बाजूच्या टेबलावर तिची नजर गेली. टेबलाजवळ जाऊन तिने थोडी हालचाल केली आणि ती गॅलरीत निघून गेली. तो पाठमोरा होऊन कॉलवर कुणाशी बोलत होता. अहो, तो बोलत नव्हता, तो ओरडत होता. काय माणूस आहे, एकाशी धड बोलत नाही. बघावं तेव्हा सर्वांवर ओरडत असतो. सडोराम कुठला? त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अमूल्याने तोंड वाकडं केलं. इथे काय आहे तुझं? आता काय माझ्या मागे मागे फिरणार आहेस का तू? हे बघ, तू माझी बायको. कॉलवर बोलून झालं तसं अक्षय मागे वळला नि म्हणाला. अक्षयाला मध्येच तोडत अमूल्याने हुंकार भरत आपला हात पुढे केला. पुन्हा चिठ्ठी? तुला बोलता येत नाही का ग? तो जरा ओरडून म्हणाला. त्यावर तिने नकारार्थी मान हलवली. दे इकडे. त्याने चिडून तिच्या हातून चिठ्ठी काढून घेतली आणि तो वाचू लागला. आईंनी जेवणासाठी तुम्हाला खाली बोलावलं आहे. कृपया तुमचं कॉलवरील बोलणं झालं असेल तर तुम्ही खाली येऊ शकता का? तुमचीच नको असलेली बायको. तू एवढं बोलू शकत नाहीस का अमूल्य? ओ गॉड, मी पण कुणाशी बोलतोय? अक्षय वैतागून म्हणाला. चला, उगाच इथे उभं राहून स्वतःचं डोकं गरम करून घेऊ नका. मी काय तुम्हाला थंड खायला देऊन तुमची सेवा करणार नाहीये. छलकुटल कुठले? त्याच्यावर बडबड करत अमूल्या गॅलरीतून आत निघून आली. तोही तिच्या मागेच निघून आला. ए अमूल्या, तुझं हे खूप अति होते. हा भांडण तू समोरासमोर करू शकते, पण कोणी दिलेला निरोप मात्र तू या कागदावर लिहून देतेस. तू समजतेस कोण ग स्वतःला? अक्षय चिडून म्हणाला. द ग्रेट बिझनेस वुमन. अमूल्या नसलेली कॉलर उडवत म्हणाली. काय स्वतःचीच तारीफ करतेस मूर्ख? अक्षय तोंड वाकडं करून म्हणाला. तुम्ही तुमच्या सुंदर बायकोची तारीफ तर तशीही करत नाहीत, मग मी स्वतःची केली तर काय बिघडतं? अमूल्या. माझं डोकं बिघडतं. अक्षय. ते तर बिघडलंच आहे. अमूल्या स्वतःशीच पुटपुटली. काय म्हणालीस? अक्षयने भुवया उंचावल्या. चला म्हणाले, तेवढंही तुम्हाला ऐकू आलं नाही का? चला, अमूल्या म्हणाली आणि ताडताड पावलं टाकत रूममधून बाहेर निघून गेली. यार, ही अशी जळकुटल बायको देण्यापेक्षा बायकोच दिली नसती तर बरं झालं असतं. हे प्रभू, बचाओ हमें. स्वतःशीच बडबडत अक्षय पाय आपटत खाली निघून गेला. कथेचा 7वा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.